शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी खरं तर आंदोलन जे आहे ते बच्चूभाऊने केलं होतं आणि त्याच अनुषंगाने आज बँकेच्या ज्या आहे सहकारी बँकेच्या त्यांच्या अनुषंगाने बैठक सुद्धा झाली आहे। प्रवीण परदेशी होते, आज बच्चूभाऊ यांच्यासोबत बैठक झाली। काय बैठकीत नेमकं निघाला बच्चूभाऊ? महत्त्वाचा विषय आहे खरं तर कर्जमाफीसाठी 30 जूनची तारीख आहे, त्यापूर्वी बँकांची परिस्थिती हे सगळी तुम्ही मांडली। जिल्हा मध्यवर्ती बँकेचं सगळ्यात मोठी अडचण येणार आहे आणि त्या अडचणीत येऊ नये म्हणजे विदर्भातला मुख्यमंत्री असताना विदर्भातल्याच बँक जिल्हा मध्यवर्ती बँक कोलॅप्स होत असेल तर याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे। पहिली गोष्ट अनिष्ट तफावतच्या बाबतीत निर्णय घेणं गरजेचं आहे। दुसरं रनिंग कर्ज आहे। तुम्ही एका इकडे 9 ऑक्टोबर 2025चा शासन निर्णय काढला का वर्षभराची स्थगिती दिली। आता वर्षभराची म्हणजे ऑक्टोबरपर्यंत आणि तेपर्यंत वसुली करायचंही नाही आणि नवीन कर्जदार जो आत्ता आहे म्हणजे 2025ला जूनमध्ये ज्यानं कर्ज घेतलं तो 26 जून 2026ला तो थकीत होणार आहे। त्याला जर कर्जमाफी दिली नाही, त्यांच्या धोरणात नाही आहे का रनिंग कर्जदार म्हणजे जो दुष्काळात आहे, ज्याचे शेतं वाहून गेले, तो सगळ्या संकटात आलेला शेतकरी आहे, त्यालाच कर्जमाफीत तुम्ही घेत नसाल तर त्याचे परिणाम शेतकऱ्यावरही पडेल। म्हणजे त्याला पुढच्या वर्षी कर्ज भेटणार नाही कारण वसुली थांबली, नवीन कर्ज देता येत नाही। आता नवीन कर्ज दिलं नाही तर पेरणी करू शकणार नाही, इकडे माफीतही बसवणार नाही। त्याच्यामुळे मोठा गोंधळ महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या आत्महत्याचा बाजार होऊन जाईल, खच पडेल अशी अवस्था येणार आहे। त्याच्यामुळे रनिंग कर्जदाराची कर्जमाफी करावं लागेल आणि ते जर केली नाही त्याच्यामुळे जे काही आमच्या बँक डबघाईस येणार आहे, कारण आता माझ्या बँकेनं 700 कोटी वाटले। आता हे 700 कोटी जर वसूल झाले नाही आणि कर्जमाफीत जर घेतले नाही तर नवीन रक्कम येणार नाही, वसूलही होणार नाही, तर पुढच्या वर्षी वाटणार कशी बँक? कुठून आणणार आम्ही पैसे? ह्या सगळा गोंधळ सावरला पाहिजे आणि हे जर झालं नाही तर आम्ही सांगितलंच आहे 1 जुलैला बिलकुल नाही। तुम्ही फक्त रुळावर चक्का रेल्वे धावून दाखवा, एक चाक नाही धावू देणार आम्ही। आणि बगर माणसाचं 1 मॅन आर्मी। मी काल सगळा सर्वे केला, कुठं मेघ घातली म्हणजे रेल्वे थांबतं। बच्चूभाऊ, मागच्या वेळेस गनिमी काव्यानं आंदोलन केलं तर यावेळेस पुन्हा तशीच तुम्ही मेघ घालायची तयारी आहे। खरं तर तुम्हाला शब्द जो दिला होता तो 30 जूनपर्यंत देत असताना या वर्षीची कर्जमाफी करणार असं सांगू? हां, बरोबर आहे, त्यांनी हे म्हटलंच होतं की आम्ही यावर्षीचा सुद्धा विचार करून, कारण दुष्काळच यावर्षी पडला। काय होतं आहे, आपत्ती व्यवस्थापन समितीचा जो नियम आहे किंवा जेव्हा एखादं दुष्काळ पडतं त्यावेळेचे जे काही कायदे आहे त्यामध्ये स्पष्ट आहे वसुली थांबवतात आपण, ते काही 5-6 नॉर्म्स आहेत त्याच्यातले ज्या अटी शर्ती आहेत त्या करावंच लागतं। त्याच्यामुळं दुष्काळातल्या शेतकऱ्याला तुम्ही सावरणार नाही तर सावरणार कोणाला तुम्ही? आज बैठक झाली, मग यामध्ये काय ठरलेलं आहे, काय त्यांचं आम्ही फक्त सूचना दिल्या सगळ्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षांना। मी परदेशींना म्हटलं होतं, वारंवार फोन केला, त्यांनी बैठक लावली आणि बैठकीमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजे, त्याच्यामुळे शेतकरी अडचणीत येऊ नये ही आमची प्रामाणिक इच्छा होती। कुठेतरी बिबट्याचा खूप मोठ्या प्रमाणात धुमाकूळ सुरू आहे सध्या। रवी राणा म्हणतायत का बिबटे मला पोसायला द्या, मी माझ्या घरी 2 बिबटे पोसायला तयार आहे, त्यासाठी परवानगी द्या। या प्रश्नाची टिंगल कोणी उडू नये पहिली गोष्ट। रोज हप्त्यानं एक माणूस मारला जातं आणि वन्य प्राण्याचा एवढा अवदस आहे का शेतकऱ्यांना पीक घ्यावं का नाही घ्यावं अशी अवस्था आहे। रोज रडतं बिचारा, हातात आलेलं पीक जातं, माणसं मरतंय। तो बिबट्या आणि वाघाला आम्ही तर प्रार्थना करू का तो थोडंसं आमदारांच्या किंवा कलेक्टरच्या घरात जाऊ दे, कारण फक्त शेतकऱ्यालाच खातं ना, तो मारतंय आणि तुम्ही टिंगल उडताय। मग डुकरा पोसा ना, ते काय झालं पोसाले ते कधी काय तो अदानी तिकडे हत्ती मागतं, हे बिबट्या मागतंय, डुकरा कोण कुठं न्यावं? त्यांना घेऊन जावं, मी तर म्हणतो फार चांगलं होईल। कसं पाहता, बिबट्यासारखा प्राणी हा घरी पोचता यावं का? पाडी प्राणी म्हणून त्याला दर्जाची मान्यता मागतायत। टिंगल उडवणं आहे, फक्त बातमी झाली पाहिजे, मी आलो पाहिजे। शेतकऱ्याबद्दलच्या तुमच्या भावना याच्यातून स्पष्ट झाल्या, तुम्ही त्या प्रश्नाला सोडवण्याच्या ऐवजी म्हणजे तो गणेश नाईक म्हणते ना वनमंत्री, काही आम्ही 1 कोटीच्या बकऱ्या वाटू खाले, काय म्हणजे ते बिरबर अकबर होते का नाही त्याच्यातलेच आहे तिसरे। म्हणजे त्या बिबट्याला आवराच्या ऐवजी तुम्ही सांगा त्याच्यावर खास उपाययोजना करा, मग दरवर्षी तुम्हाला बकऱ्या सोडा लागेल आणि बकरेपाशी तो बिबट्या गेला पाहिजे, ते लव चिमक लाव जा तिच्या, म्हणजे काय बिबट्यासारख्या प्राणी प्रोत्साहासाठी परवानगी मागणे हे तुम्हाला कितपत वाटते? नाही, आता ते मी तेच म्हटलं का हे टिंगल आहे आखरी शेतकऱ्याची, त्यांच्या जखमेवर मलम लावायच्या ऐवजी मीठ टाकायचा प्रयत्न आहे। नांदेडमध्ये एका शेतकऱ्याचं खरं तर मरण पावलं, आता मात्र लोक अदालतीमधून त्याला SBIची नोटीस गेली कर्ज। काय झालं आहे आता मी हा विषय काढलेला होता का 1 वर्षाची स्थगिती दिली तरी तुम्ही कापसाचे पैसे होड का करून ठेवताय? होड कसं करताय तुम्ही? तुमचं वजन नाही आहे का? मुख्यमंत्र्यांनी सांगावं माझं प्रशासनावरचं वजन कमी झालं, माझं वजन फक्त नेत्यांवर आहे, ईडी लावायची आहे का? चला चूप बसा।
इकडे लावा ना वजन, काय असेल तर. इथं वजन वापरत नाही आणि इथं बँक तुमची ऐकत नाही. कशाला मुख्यमंत्री आहे? आंदोलनाची तयारी पुन्हा सुरू झाली. हां, बिलकुल. काल तर आमचं 2 तास त्याच्यातच गेला, 2 ते 3 तास. 1 वाजेपर्यंत रुळावर होतो मी. काय तयारी आहे म्हणजे पुढची गनिमी कावा जरी असला तरी काय आहे? अहो, माणसं दिसणार नाही पण रेल्वे थांबलेले असन. नियोजन झालं. हां, नक्कीच कर्जमाफी झाली नाही तर रेल्वे कशी थांबवली जाईल, माणसं न असता कशी थांबवली जाईल याचं नियोजन झाल्याचं जे आहे बच्चूभाऊ यांनी साम टीव्हीशी बोलताना सांगितलं. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबडे, साम टीव्ही न्यूज. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.